निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो। स्टुडिओ निर्णय राखून ठेवला जाऊ शकतो ती एक शक्यता आहे, पण आज याच्या संदर्भातला निर्णय जर आला तर त्याचे काय पडसाद उमटू शकतात। जर समजा आता शिवसेना ही ठाकरे गटाच्या बाजूनच एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। सेनेच्या घटनेची माहिती आयोगाकडे सादर करण्यात आलेली आहे। ज्या घटनेच्या संदर्भात सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्यातल्या पदांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते, दावे केले जात होते, सेनेच्या घटनेची माहिती आता आयोगाच्या समोर सादर करण्यात आलेली आहे। आता या घटनेच्या नुसार शिवसेनेतली पद नेमकी कुठली होती, कुठल्या पदाकडे काय अधिकार होते, या सगळ्याची जी माहिती आहे ती आता आयोगाच्या समोर सादर करण्यात आलेली आहे। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे आणि हा युक्तिवाद करत असताना कपिल सिब्बल यांनी सेनेच्या घटनेची माहिती ही आयोगाकडे सादर केलेली आहे। त्यामुळे आता पक्षप्रमुख पद आणि पक्षनेता पद ह्या दोन पदांच्या बद्दल सातत्यानं जे एकमेकांना टार्गेट करण्यासाठी किंवा एकमेकांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं, त्याचा उलगडा कदाचित यातून होऊ शकतो। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण थेट जाऊया प्रशांतकडे। प्रशांत, ही घटना समोर आल्याच्या नंतर आता घटनेच्या मध्ये नेमकं काय आहे आणि प्रत्यक्षात नेमकं काय घडलंय या सगळ्याचा उलगडा होऊ शकतो। महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता, ते सर्व युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करत आहे। त्यामध्ये अनेक जे मुद्दे आपण आता चर्चेमध्ये बघितलं विलास, ते सगळ्या मुद्द्यांवरती बोलणं सुरू झालेलं आहे। खास करून सगळ्यात प्रथम घटनेच्या संदर्भात आणि घटनेच्या संदर्भात काही पत्र जे खास करून केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आले, त्या पत्राचा उल्लेख देखील केला जात आहे आणि सोबतच कमिशन देखील या सगळ्या मुद्द्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे की या संदर्भात पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट आणि कायदा काय सांगतोय। कायदा सांगतोय की जर केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली असेल तर त्याला महत्त्व आहे आणि त्याला तशी राजकीय पक्षाची मान्यता आहे, तर त्या संदर्भात आता निश्चितपणे समजून घेण्याचा प्रयत्न होतोय। या घडीला सुनावणी सध्या सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात अजूनही स्पष्ट आलेलं आहे की जे जे मुद्दे आहे, एक तर घटनेच्या संदर्भातला मुद्दा असो, डिस्प्यूटचा मुद्दा असो, कसे हे पळून गेले त्या संदर्भात मुद्दा असो, आम्ही जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नोटीस देण्यात आलेली त्या नोटीसचा मुद्दा असो, असे साधारणतः 10 ते 12 पॉईंट जे खास करून सांगण्यात आलेले आहे, ते सगळे मुद्दे या वेळेस सांगण्यात येत आहे आणि त्यातून कुठेतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न होतोय आणि या सगळ्या मुद्द्यांवरती इलेक्शन कमिशन लीगल पॅनलकडून बाजू देखील समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे। अजिंक्य, तर आता जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यानुसार वेगवेगळे दावे प्रतिदावे तर केले जात आहेत, पण त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची क्लिप सुद्धा सादर केली जाणार आहे, ही माहिती समोर येते। प्रशांत, ही क्लिप एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी किंवा त्यांच्या गटासाठी किती त्रासदायक ठरू शकते। ज्या पद्धतीनं सुनावणी सुरू आहे, सुनावणीच्या दिशेने आता हळूहळू कपिल सिब्बल एक एक मुद्दा मांडत आहे। पहिला मुद्दा त्यांनी जसा मांडलेला आहे, त्यानंतर त्यांनी जे मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीने मांडले जातात त्या सगळ्यांना कसं खोडून काढता येईल यासाठी प्रयत्न होत आहे। साधारणतः 1 तास उशिराने पोचल्यामुळे जे सुनावणी 3 वाजताची सुनावणी होती 3:30ला झाली, त्यानंतर 4 वाजता झालेली आहे। त्या सुनावणीनंतर सुनावणी सुरुवात झाल्यानंतर ते मुद्दे मांडले जातात आणि हे जे आपण उल्लेख जो अजिंक्य क्लिपचा केला जात आहे, हा कालच्या क्लिपचा आहे। त्याला किती त्याचा फायदा होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं, कारण की पंतप्रधानाच्या संदर्भात ते वागताय। पंतप्रधान हे देशाचे असतात, पण ज्या पद्धतीने त्यांनी भाजपा संदर्भात वक्तव्य केलं असेल तर त्याचा फायदा निश्चितपणे खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होऊ शकतो। कारण की जर एखादा व्यक्ती जो म्हणतो की मी शिवसेना सैनिक आहे आणि शिवसेना प्रशांत, एक महत्त्वाची बातमी येते, शिंदेंची नेतेपदाची शपथ कुठल्या आधारावर असा सवाल आता कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाला सुरुवात झाल्याच्या नंतर शिंदेंच्या नेतेपदाची शपथ कुठल्या आधारावर घेतली गेली, त्यांचं जे नेतेपद आहे त्या नेतेपदावर सुद्धा प्रश्न उपस्थित केला गेला होता या आधीच, आणि आज पुन्हा त्याच्यावरती प्रकर्षानं बोट ठेवलं जात आहे शिंदे यांच्या नेतेपदाच्या संदर्भात कपिल सिब्बल यांच्याकडून। प्रशांत, या आधी सुद्धा हे जे नेतेपद त्यांच्याकडे गेलं होतं त्यावरती प्रश्न उपस्थित केले होते आणि आज जर त्यांनी जी शपथ घेतली गेली त्याचा आधार काय असा सवाल विचारला जातोय।
आणि महत्त्वाचं म्हणजे प्रतिनिधी सभाच्या संदर्भातले अनेक मुद्दे यावेळेस विचारले जात आहे की प्रतिनिधी सभाचा अर्थ जो होतो तो अर्थ शिवसेना म्हणजे शिवसेना बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे का? प्रतिनिधी सभा संदर्भात पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि सोबतच ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीने शपथ घेतल्याचा उल्लेख केला जातो त्या संदर्भात राज्यपालाच्या वतीनं त्यांना नोटीस देण्यात आलं होतं। राज्यपालांनी त्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही की शिवसेना ही राष्ट्रीय कार्यकारिणी जीवाला राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे त्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा मुद्दा देखील यावेळेस उपस्थित करण्यात आलेला आहे। आणि जे पद्धत राष्ट्रीय कार्यकारिणी जर बघितलं आपण तर जवळपास 200पेक्षा जास्त राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहे, त्यापैकी 170 सदस्य जे आहेत हे निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे। मग ज्या पक्षाकडे राष्ट्रीय कार्यकारिणीचे 170 सदस्य आहे तर तो खरा पक्ष ठरायला पाहिजे अशा प्रकारचा दावा कपिल सिब्बल यांनी केला जात आहे। आणि दुसरा जो मुद्दा आपण उपस्थित करता मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्यांना राज्यपालांनी निवडलेलं होतं त्या संदर्भात तर राज्यपालाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ शकतं, पण केंद्रीय निवडणूक आयोगापुढे हा प्रश्न उपस्थित करणे योग्य होणार नाही असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे। कारण की या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। प्रशांत मी तुम्हाला थांबवतोय नेते पदाच्या शपथ बद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे, मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात नाही। आणि दुसरा एक म्हणजे प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी द्या अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे। ठाकरे गटाकडून आयोगामध्ये 2 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। प्रतिनिधी सभा आणि नेता निवडीचा अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे, त्याबद्दलची परवानगी मिळावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। ठाकरे गटाकडून सध्या आयोगामध्ये हे 2 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। प्रशांत, बरोबर आहे विशाल विकास जर बघितलं आपण जे 2 प्रश्न आहे की 2 अर्ज जे आहेत तर पहिल्यांदा त्यांनी जे अर्ज दाखल केले होते त्यांनी पुन्हा एकदा आज अर्ज दाखल केले आहे। त्यात त्यांनी म्हटलं आहे की 23 जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे आणि त्यामुळे आम्हाला निश्चितपणे निवडणूक घेण्याची परवानगी देण्यात यावी अशा प्रकारचे 2 पत्र त्यांनी दिलेले आहेत। जर आपण निवडणूक घेण्याची परवानगी देत नसेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आपण यांना कार्यकाळ वाढवण्यासाठी देखील परवानगी द्यावी आणि जेव्हा निर्णय त्यानंतर निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी अशा प्रकारचे 2 पत्र त्यांनी सादर केले आहे। आणि त्या पत्राच्या माध्यमातून कुठेतरी एक पद्धतीने याला लिगॅलिटी मिळण्याचा किंवा कायदेशीर मान्यता मिळत आहे शिवसेना पक्षप्रमुख पदाला, ज्यावरती महेश जेठमलानी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। हा एक प्रयत्न उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वकिलांच्या वतीनं केला जात आहे। त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे हा जो मुद्दा आहे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। शिवसेना पक्षप्रमुख कार्यकाळ 23 तारखेला संपतोय, त्यामुळे आम्हाला निवडणुका घेण्यात याव्या, निवडणुका घेण्याची परवानगी देणार नसेल तर कार्यकाळ वाढवण्याची परवानगी द्यावी, म्हणजे दोन्ही मुद्देने तर आता राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक घ्यावी, राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्या सोबत आहे असा दावा करण्यात आलेला आहे कपिल सिब्बल यांच्याकडून। ठाकरे गटाची बाजू मांडतायत कपिल सिब्बल सध्या निवडणूक आयोगाच्या समोर। ज्यांनी आता टीव्ही ऑन केलेला आहे त्यांच्यासाठी हे सांगणं महत्त्वाचं आहे की आज निवडणूक आयोगामध्ये अंतिम टप्प्यातली सुनावणी होतीये। ठाकरे आणि शिंदे गटाची, या दोन्ही गटांमध्ये शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाण नेमका कुणाचा, या संदर्भातली अंतिम सुनावणी आज पार पडतेय। आणि त्या दृष्टीनं सध्या कपिल सिब्बल हे ठाकरे गटाकडून युक्तिवाद करतायत आणि आतापर्यंतच्या युक्तिवादात त्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी उपस्थित केला, शिंदेच्या नेतेपदाच्या निवडीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, त्याचबरोबर आता राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्या सोबत आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आणि प्रतिनिधी सभेची बैठक घेण्याच्या संदर्भात नेता निवडीच्या संदर्भात सुद्धा 2 अर्ज त्यांनी निवडणूक आयोगाच्या समोर केलेले आहेत। त्यामुळे आता जो भर दिसतोय प्रशांत तो असा आहे, राष्ट्रीय कार्यकारिणी ही आमच्या सोबत आहे, त्यामुळे आम्ही मूळ पक्ष आहोत हा सांगण्याचा प्रयत्न आहे। तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाकडून सातत्यानं आमदार आणि खासदारांची संख्या सर्वाधिक आमच्याकडे, बहुमत आमच्याकडे असं सांगितलं जातंय। बरोबर आहे, साधारणतः जर बघितलं तर आपण राष्ट्रीय कार्यकारिणी सभा आणि प्रतिनिधी सभेपैकी 271 पैकी 170 सदस्य जे आहेत ते आमच्या सोबत असल्याची माहिती त्यांनी कपिल सिब्बल यांनी दिलेली आहे। कपिल सिब्बल ज्या पद्धतीने युक्तिवाद करतायत की राष्ट्रीय कार्यकारिणीचे बहुतांश सदस्य जे आहेत ते आमच्यासोबत आहे आणि कपिल सिब्बलचा अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा आहे की 271 पैकी 170 सदस्य हे आमच्यासोबत आहे, म्हणून ज्यांच्याकडे बहुमत आहे, जो लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो बहुमत ज्याच्याकडे त्याचा पक्ष, तर बहुमत आमच्याकडे आहे राष्ट्रीय कार्यकारिणीचं, हा जो दावा आहे तो दावा ते करताय आणि त्या दाव्याला
त्यांनी त्यासाठी कागदपत्र देखील जोडलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे घटना, त्यानंतर त्या झालेल्या 2013 असो किंवा 2018 असो झालेल्या ज्या प्रतिनिधी सभांच्या बैठकी असो, 2022 झालेली प्रतिनिधी सभेची बैठक असो, या तीनही याचे विस्तारवादी पद्धतीने प्रश्न मांडलेले आहेत. विस्तारवादी पद्धतीने त्याची उत्तरं या पत्राच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि 2 वेगळे पत्र ते देखील देण्यात आलेले आहे. याचा अर्थ असा होतो की दावा ठरवताना कपिल सिब्बल यांचा प्रयत्न आहे की सगळे पुरावे आणि दावे यांचा समतोल यावा असा प्रयत्न या युक्तिवादाच्या माध्यमातून केला जातोय. विलास, नक्कीच. पण जेव्हा या पक्षाच्या संदर्भातला निर्णय घेतला जातो तो कुठल्या आधारावर घेतला जातो? राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी सभा तुमच्या सोबत आहे, तिथलं बहुमत महत्वाचं असतं, की मग तुमच्या सोबत विधिमंडळात आणि लोकसभेमध्ये तुमच्या बाजूने बहुमत आहे ते लक्षात घेतलं जातं? विलास, साधारणतः यापूर्वी ज्या पद्धतीने सुनावण्या झालेल्या आहेत आणि ज्यामध्ये निर्णय आलेले आहेत, लोक जनशक्तीचा प्रश्न, पक्षाचा प्रश्न असो किंवा साधे दलिकाच्या संदर्भातला प्रश्न असो किंवा इंदिरा गांधींच्या काळातला गाय वासरू विरुद्ध पंजा अशा प्रकारचं चिन्ह असो, या संदर्भातले सगळे वाद जे आहेत, ज्यामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारे युक्ती गेल्या अनेक वर्षानंतर. मी येतो तुमच्याकडे. एक महत्वाची अपडेट आपल्याला या सुनावणीच्या दरम्यान समोर येते आणि त्या अपडेटच्या नुसार कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना एक गोष्ट सांगितली आहे की त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी हे बेकायदेशीर आहे. शिंदे गटानं जी राष्ट्रीय कार्यकारिणी तयार केली ती राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी आता निवडणूक आयोगाच्या समोर केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संदर्भामध्ये त्यांनी निवडलेला नेता, त्यांनी कुठल्या आधारावर शपथ घेतली, म्हणजे मुख्य नेता म्हणून एकनाथ शिंदे यांनी जी शपथ घेतली त्या शपथेवर सुद्धा त्यांनी उपस्थित केला होता सवाल, आणि आता राष्ट्रीय कार्यकारिणी सुद्धा बेकायदेशीर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातले जे 5 प्रामुख्यानं मुद्दे दिसले ते हे की आमच्या प्रतिनिधी सभा सर्वाधिक आमच्याकडे आहे, बहुमत प्रतिनिधी सभेचा आमच्याकडे आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक आहे ती घेण्याची आणि नेता निवडण्याची आम्हाला परवानगी देण्यात यावी हे सुद्धा त्यांनी सांगितलं. नेता जो निवडला गेला, मुख्य नेता म्हणून जी निवड झाली एकनाथ शिंदे यांची, ती सुद्धा कुठल्या आधारावर घेतली गेली असा सवाल उपस्थित केला गेला. सिब्बलांकडून प्रतिनिधी सभेचा मुद्दा निवडणूक आयोगाच्या समोर उपस्थित करून एक प्रकारे मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातो शिंदे गटाचा की आमच्याकडे संख्याबळ आहे, आमच्याकडे लोकसभा आणि विधानसभेतलं संख्याबळ बहुमत आहे, हा जो दावा सातत्याने केला जातोय तो दावा खोडून काढण्यासाठी आमच्याकडे प्रतिनिधी सभेचं बहुमत आहे हे सांगण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून केला जातोय. ठाकरेंची कार्यकारिणी घटनेप्रमाणे आहे हे सुद्धा आज त्यांनी निवडणूक आयोगाच्या समोर सांगितलं आणि ती घटना सुद्धा निवडणूक आयोगाच्या समोर त्यांनी सादर केलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या समोर सादर केलेल्या या घटनेमध्येच हे आहे की पक्षप्रमुख आणि शिवसेना प्रमुख हे 2 पद जे आहेत ती त्याच्यात आहेत. त्या घटनेमध्ये कुठेही मुख्य नेता हे पद नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता हे जे पद देण्यात आलं ते पद घेत असताना त्यांनी कुठली शपथ घेतली, कुठल्या आधारावरती शपथ घेतली, ते पद असेल किंवा त्यांच्याकडे बहुमत प्रतिनिधी सभेचं हे नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न आता कपिल सिब्बल यांच्याकडून झालेला आहे निवडणूक आयोगासमोरच्या या महत्त्वाच्या सुनावणीमध्ये. प्रशांत, याचा अर्थ स्पष्ट आहे, तुमच्याकडे एक बहुमत असेल तर दुसरं बहुमत पक्षाचं आमच्याकडे आहे, त्यामुळे पक्ष आमचा, हा युक्तिवाद याच्या स्पष्टपणे दिसतोय. नाही, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण विलास, ज्या पद्धतीने युक्तिवाद केला जाता या संदर्भात आपण निश्चितपणे काही ॲडव्होकेट आहे ते त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. पण महत्त्वाचं म्हणजे याकडीला जर बघितलं आपण तर जर एक बेकायदेशीर मुद्दा मांडला आहे की एकनाथ शिंदे यांची निवड बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर काय आहे? कारण की राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य त्यांच्या बैठकीला उपस्थित होते. 9 जे प्रमुख सदस्य असतात त्यापैकी बहुतांश सदस्य जे आहेत ते प्रतिनिधी सभेतील जे प्रमुख 9 नेते असतात त्यातील 6 ते 7 नेते हे उद्धव ठाकरे सोबत आहे. मग अशा वेळी ते निवड बेकायदेशीर असते अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला आहे. दुसरा दावा प्रतिनिधी सभेच्या संदर्भातला आहे की 271 सदस्यांपैकी जवळपास 170 सदस्य हे प्रतिनिधी सभेचे जे सर्वोच्च धोरणात्मक निर्णय घेणारी शिवसेनेची समिती आहे त्या शिवसेनेच्या समितीपैकी बहुतांश सदस्य हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. आणि जी निवड करण्यात आली आहे बेकायदेशीरपणे, कारण की त्यांच्याकडे कुठलाही घटना नाही आहे, ज्या पद्धतीने डुप्लिकेट घटना त्यांनी तयार केली, त्यांची जी पक्षाची घटना असते ती डुप्लिकेट तयार केलेली आहे असाही दावा केलेला आहे. अनेक चुकीचे मुद्दे रिफ्लेक्ट केलेले आहे, कॉपी पेस्ट करण्याच्या पद्धतीने मुद्दे मांडण्यात आलेले आहे असाही दावा केला जात आहे. त्यामुळे ही संपूर्ण जी प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे
आहे. एकीकडे जेव्हा गेले हे सगळे आमदार आणि एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यावेळेस त्यांनी कुठलाही विरोध केला नाही आणि थेट पळून गेले आणि त्यामुळे जर आम्ही त्यांना नोटीस दिली त्याचे उत्तर देखील दिले नाही त्यांनी. याचा अर्थ असा होतो की त्यांना लोकशाहीवरती विश्वास नाही आणि त्याचमुळे त्यांची जी निवड करण्यात आलेली आहे त्यांच्या घटनेच्या वतीनं ती बेकायदेशीर आहे, कारण की त्याला मान्यता नाही आहे. बरोबर प्रशांत, पण ज्या प्रकारे प्रतिनिधी सभेतल्या बहुमताचा मुद्दा उपस्थित केला गेला, घटनेचा मुद्दा उपस्थित केला गेला, शिंदे गटाकडून जो दावा करण्यात आलेला होता बहुमताचा, तो मुद्दा कुठेतरी खोडून काढलाय का या निमित्तानं कपिल सिब्बलांनी? जे महेश जेठमलांनी जो दावा केला होता की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे हा बेकायदेशीर आणि बोगस आहे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. तो मुद्दा या निमित्ताने खोडून काढण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करत आहे. आणि घटना खोडून काढताना एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण त्यांनी लेखाजोखा ते मांडत आहे. आणि केंद्रीय निवडणूक आयोगासोबत जे पत्रव्यवहार झालेले आहेत गेल्या 3 वर्षात किंवा गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीने पत्रव्यवहार झाले आहेत, बरोबर आहे प्रशांत. आता 2 पत्र देण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी आयोगाच्या समोर जी माहिती सादर केली, जे दावे केले त्यानुसार राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात सुद्धा आता पत्र देण्यात आलेलं आहे. निवडणूक घ्या किंवा मुदतवाढ द्या, अशा प्रकारचे 2 मागण्या त्यांनी केलेल्या आहेत. शिंदेंचं प्रतिज्ञापत्र तपासा असंही त्यांनी सांगितलेलं आहे. कपिल सिब्बल यांचा हा सगळा युक्तिवाद आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या किंवा निवडणूक घ्या असा दावा सध्या त्यांनी केलेला आहे. सिब्बल यांनी आयोगामध्ये आता आपली बाजू मांडण्यासाठी जे वेगवेगळे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांना खोडून काढण्याची शिंदे गटाच्या वकिलांना सुद्धा संधी मिळणार आहे. पण विधिमंडळ आणि लोकसभा इथं आमच्या बाजूने बहुमत आहे हा सांगण्याचा जो प्रयत्न सातत्यानं शिंदे गटाकडून केला जात होता तो खोडून काढण्यासाठी आज निवडणूक आयोगाच्या समोर ठाकरे गटानं स्पष्टपणे सांगितलं की प्रतिनिधी सभा जी पक्षामध्ये अतिशय महत्त्वाची असते ती प्रतिनिधी सभा त्यातलं बहुमत हे आमच्या बाजूने आहे. त्यामुळे संख्याबळाचा मुद्दा त्यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. त्याचबरोबर दोन्ही ठिकाणी आमचं संख्याबळ हे जास्त आहे ते सांगताय. त्यामुळे संख्याबळाची जी लढाई आहे इथे त्यांना संख्याबळ तर इथे आम्हाला संख्याबळ. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संदर्भात सुद्धा आता त्यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचं जे लिमिट आहे म्हणजे त्याची जी मुदत आहे ती पुढच्या काही दिवसात संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्याची परवानगी द्यावी किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्यावी अशा प्रकारची मागणी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या समोर केलेली आहे. प्रशांत, कदाचित असं होऊ शकतं कारण आता राष्ट्रीय कार्यकारिणीची एकूण सगळी जी त्यांची मुदत आहे ती संपायला आलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग सुद्धा त्याच्या आधीच याच्याबद्दलचा निर्णय देऊ शकतं, नाहीतर मग निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संदर्भातला निर्णय द्यावा लागेल. बरोबर आहे. म्हणजे आर या पार अशा प्रकारची परिस्थिती आहे सध्या केंद्रीय निवडणूक आयोगापुढे. त्यामुळे माझ्यासोबत या सर्व संदर्भात चर्चा करण्याकरता ॲडव्होकेट राज पाटील सर, आज 2 पत्र सादर करण्यात आलेली आहे खास करून केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये. एक पत्र आहे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कार्यकाळ वाढवून देण्यात यावा किंवा मग आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवडणूक घेता यावी आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पद निवडता यावं. काय केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देऊ शकतो या 2 पत्रावरती? मान्य इलेक्शन कमिशन समोर मागच हा प्रश्न डिस्प्यूट निर्माण झाल्या कारणाने एकनाथ शिंदे सुद्धा आले होते आणि त्यानंतर यांनी कॅवेट फाईल केलं. त्यानंतर काही सुनावण्या झाल्या आणि नवीन पक्ष नवीन चिन्ह दोघांनाही देण्यात आलं, म्हणजे दोन्ही गटांना देण्यात आलं. पण जो पूर्वीचा पक्ष आहे, जो ओरिजिनल शिवसेना मूळचा पक्ष होता, त्याचं नाव सुद्धा गोठवण्यात आलं आणि त्यांचं चिन्ह सुद्धा गोठवण्यात, म्हणजेच हे मॅटर सबज्युडाइज झालं. आणि त्यानंतर तुम्हाला नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह देण्यात आलं त्यांनी सुचवल्याप्रमाणे. मान्य कमिशन जोपर्यंत त्याच्यावर निर्णय घेत नाही हा पक्ष कोणाचा आहे तोपर्यंत त्यावर कसा अध्यक्ष ठरवणार. म्हणजे हे लिगली करेक्ट असू शकत नाही की जो पत्र त्यांना पाठवण्याचा बिलकुल अधिकार आहे. अजून मान्य केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णयच घेतला नाही की हा पक्ष असणार आहे, तर कार्यकारिणी घेण्याचा प्रश्न अजून सध्या निर्माण होऊ शकत नाही जोपर्यंत कार्यकाळ वाढवण्याची मागणी करताय ना. समजा त्यांना जर तुम्ही परवानगी देत नाही निवडणूक घेण्याकरता, मग त्यांचा कार्यकाळ वाढवण्याची परवानगी द्यावी अशी ते मागणी करताय. आता दोन्ही साईडनं जर पत्र आलेले आहे तर मान्य केंद्रीय निवडणूक आयोग त्यावर निर्णय घेईल. पण हा डिस्प्यूट जोपर्यंत रेज आहे तोपर्यंत त्यावर निर्णय घेईल की नाही सांगता येत नाही. आता ह्या निर्णयामध्ये हा प्रश्न आहे की जी शिवसेना मूळचा पक्ष आहे तो कोणाचा राहील किंवा जे चिन्ह आहे ते कोणाला मिळेल हे प्रश्न तुमच्याकडे. पण प्रत्येक क्षणाला अपडेट येत आहेत आपल्याकडे. निवडणूक आयोगातल्या या सुनावणीच्या दरम्यान आपले प्रतिनिधी आतमध्ये बसलेले आहेत.
मुदतवाढ दिली तर पक्षप्रमुखाची मुदत वाढेल. कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केलेला आहे. एकतर निवडणुका घ्या किंवा मग आम्हाला मुदतवाढ द्या, अशा प्रकारची मागणी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संदर्भातली ही कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या समोर मांडलेली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग या संदर्भात काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत जे वेगवेगळे दावे केलेले आहेत त्यानुसार शिंदे गटाच्या अडचणीमध्ये कशी वाढ होईल याची त्यांनी पूर्ण काळजी घेतली. एकतर संख्याबळाचा जो मुद्दा होता तो त्यांनी खोडून काढला. संख्याबळ जरी त्यांचं विधिमंडळातलं आणि लोकसभेतलं त्यांच्या बाजूने असलं तरी दुसरं जे संख्याबळ आहे म्हणजे पक्षाच्या पातळीवरचं प्रतिनिधी सभेचं ते बहुमत आमच्या बाजूने आहे असं सांगत तो मुद्दा त्यांनी खोडला. दुसरा जी घटना आहे, पक्षाची घटना आहे, ती घटना सुद्धा आज त्यांनी निवडणूक आयोगाच्या समोर सादर केलेली आहे. त्यामुळे त्या निवडणूक आयोगाच्या समोर सादर केलेल्या त्या घटनेच्या मध्ये हे स्पष्टपणे आहे की मुख्य नेता हे पद कशाच्या आधारावर आहे, त्याचा आधार काय, कुठल्या आधारावर त्यांनी हे घेतलेलं आहे, हा सवाल त्यांनी उपस्थित केला. आणि दुसऱ्या बाजूला शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. कपिल सिब्बल यांनी आता निवडणूक आयोगाच्या समोर हे सगळे दावे केलेले आहेत. शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता असल्याचं मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की जे जिल्हाध्यक्ष आहेत दाखवले गेलेले आहेत ते तसे नाही आहेत. 61 पैकी 28 जिल्हा प्रमुखांची पत्रच नाही आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ही कागदपत्रांची पडताळणी पुन्हा एकदा करावी असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. शिंदे गटाच्या कागदपत्रांमधले ही कमतरता आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद नाही अशा लोकांना सुद्धा जिल्हाध्यक्ष आहे असं दाखवलं गेलं, अशा प्रकारचा आक्षेप हा घेण्यात आलेला होता. 28 जिल्हा प्रमुखांची प्रतिज्ञापत्र नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ती प्रतिज्ञापत्र नसताना मग त्यांना जिल्हा प्रमुख असं दाखवलं गेलं. कुठल्या आधारावर त्यांची नियुक्ती करण्यात आली? मूळ शिवसेनेमध्ये ज्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद हे नव्हतं त्यांना जिल्हाध्यक्ष पद दाखवण्यात आलं. अशा प्रकारच्या गोष्टी ह्या घडल्याचं सुद्धा आता कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या समोर सांगितलं आहे. पक्षीय जी रचना आहे शिवसेनेची त्या पक्षीय रचनेमध्ये जिल्हा प्रमुख पद हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. आणि या जिल्हा प्रमुख पदाच्या संदर्भात जो दावा शिंदे गटाकडून करण्यात आलेला होता त्या दाव्यातल्या 28 अशा जिल्हा प्रमुख पदाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले नाही आहेत. आणि असे काही जिल्हा प्रमुख सांगण्यात आलेले आहेत जे की जिल्हा प्रमुख नव्हते, त्यांच्याकडे वेगळी जबाबदारी होती पण त्यांना जिल्हा प्रमुख असल्याचं कागदपत्रांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. यावर सुद्धा बोट ठेवलेला आहे आता ठाकरे गटाच्या वकिलांनी. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या समोर हा सगळा युक्तिवाद करत असताना एक घटनेच्या संदर्भात त्यांनी मुद्दा उपस्थित केला, दुसरा संख्याबळाच्या बद्दलचा मुद्दा उपस्थित केला, त्यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला, तिसरा ज्या प्रकारे प्रतिनिधी सभेमध्ये त्यांना वेगवेगळे प्रतिनिधी सभेतलं बहुमत आहे त्या आधारावर त्यांनी विधिमंडळ आणि लोकसभेतलं बहुमत खोडून काढण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटाची जी कागदपत्र सादर केलेली गेलेली आहेत त्या कागदपत्रांमध्ये कशा त्रुटी आहेत, कशी कमतरता आहे आणि हे सगळं कसं बनवलं गेलेलं आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे दावे, युक्तिवाद हा ठाकरे गटाच्या वकिलांनी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या समोर करायला सुरुवात केलेली आहे. गेल्या सुनावणीच्या दरम्यानच त्यांनी सांगितलेलं होतं की आम्हाला आणखी काही वेळ द्या, पुढच्या काही वेळामध्ये आम्ही याबद्दलच्या काही आणखी नव्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या समोर सादर करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि आज त्यानुसार 61 पैकी 28 जिल्हा प्रमुखांची पत्र नाही आहेत, कागदपत्रांमध्ये कमतरता आहे. घटना शिवसेनेची मूळ घटना नेमकी काय आहे, त्या घटनेमध्ये मुख्य नेता पद हे कसं नाहीये, एकनाथ शिंदे यांना हे जे मुख्य नेता पद देण्यात आलं त्यांनी ती शपथ घेतली, त्याचा आधार नेमका काय आहे आणि त्याचबरोबर प्रतिनिधी सभा नेमकी कुणाच्या बाजूने आहे, जी प्रतिनिधी सभा शिवसेनेच्या एकूण पक्षीय रचनेमध्ये अति महत्त्वाची भूमिका आहे, जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. असे वेगवेगळे मुद्दे पक्षीय पातळीवरचे आमच्या बाजूने आहेत. संघटनात्मक जी बांधणी आहे, संघटनात्मक प्रतिनिधी जे आहेत ते आमच्या बाजूने आहेत. जिल्हा प्रमुखांची संख्या असेल किंवा खाली कार्यकर्त्यांची संख्या असेल किंवा मग प्रतिनिधी सभेतली संख्या असेल, 200 पावणे 300 पैकी जवळपास 170 इतके आमच्याकडे आहेत प्रतिनिधी असं त्यांनी सांगितलेलं आहे. एकनाथ शिंदे मुख्य नेते नाहीत अशा प्रकारे सांगण्यात आले. शिवसेना पक्षात फूट म्हणता येणार नाही असाही दावा करण्यात आलेला आहे कपिल सिब्बल यांच्याकडून. गेल्या वेळेस सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं की हा जो दावा केला जातोय शिवसेनेमध्ये फूट पडली तसं नाहीये, हे कपोल कल्पित आहे.
हा शब्द विशेष करून त्यांनी वापरला होता. कपोल कल्पित असल्याचं सांगितलं होतं. पुन्हा त्याचा पुनरुच्चार केलाय. शिवसेना पक्षात फूट म्हणता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काही लोक बाहेर गेले याचा अर्थ पक्षात फूट पडली असं होत नाही. म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सातत्याने दावा केला जात होता की शिवसेनेत उभी फूट पडली आहे आणि त्यामुळे ही उभी फूट पडल्यानंतर मूळ पक्ष आम्ही आहोत अशा प्रकारचा दावा करण्यात येत होता. पण ठाकरे गटाकडून मात्र हा दावाच खोडून काढला जातोय की पक्षात फूट पडली आहे. पक्षात अजिबात फूट पडले नाहीये. काही लोक आम्हाला सोडून गेले असं त्यांनी सांगितलेलं आहे. जर ते पक्षात होते तर मग ते गुवाहाटीला का गेले हा सवाल सुद्धा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे. एकनाथ शिंदे हे मुख्य नेते नाहीत असंही कपिल सिब्बल यांनी आता निवडणूक आयोगासमोरच्या या सुनावणीमध्ये ठासून सांगितलेलं आहे. आणि एकूणच ही सगळी जी युक्तिवादाची कारवाई सुरू आहे सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून ही युक्तिवादाची कारवाई सुरू आहे. ज्या प्रकारची कागदपत्र सादर केले गेले त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेलं आहे. जिल्हाध्यक्ष हे पद अतिशय महत्त्वाचं असतं शिवसेनेच्या एकूण रचनेमध्ये. ते जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडे नाही आहेत हेही त्यांनी सांगितलेलं आहे. शिवसेना पक्षात जे काही घडलं त्याला फूट म्हणता येणार नाही हा युक्तिवाद आता कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. ज्या युक्तिवादाचा आधार खरं तर शिंदे गटानं घेतलेला होता सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीच्या दरम्यान असो किंवा आता निवडणूक आयोगामध्ये सुद्धा असो की पक्षात उभी फूट पडली आहे हे दाखवण्याचा हे ठसवण्याचा प्रयत्न सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून केला जात होता. पण आज ठाकरे गटाकडून मात्र हा मुद्दाच खोडून काढलेला आहे की पक्षात फूट वगैरे काही नाहीये. काही लोक आम्हाला सोडून गेलेले आहेत पक्षातून सोडून गेलेले आहेत. जर ही सभा होती तर मग तुम्ही गुवाहाटीला का गेलात? तुमच्या सोबत जर पक्षात तुम्ही मूळ पक्ष आहात तर मग तुम्ही गुवाहाटीला का गेलात असा सवाल उपस्थित केलेला आहे कपिल सिब्बल यांनी. निवडणूक आयोगाच्या समोर ही सगळी आर या पारची लढाई सुरू आहे. दोन पक्षांमध्ये दोन जी सध्या गट आहेत ठाकरे आणि शिंदेमध्ये याचा फैसला आज निवडणूक आयोगाच्या समोर होणार आहे. कदाचित अंतिम निर्णय सुद्धा येऊ शकतो किंवा राखून ठेवला जाऊ शकतो. पण शिवसेना पक्ष नेमका कुणाचा धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाचं याचा फैसला निवडणूक आयोगाच्या या सुनावणीच्या दरम्यान होणार आहे. पण निवडणूक आयोग नेमका कशाच्या आधारावर हा निर्णय देतं याची उत्सुकता सगळ्यांना आहे. कारण दोन्ही बाजूंनी काही मुद्दे आहेत दोन्ही बाजूंनी काही वेगवेगळे बहुमत आहेत. यांच्याकडे पक्षीय आहे त्यांच्याकडे विधिमंडळातला आहे. शिंदे गट राजकीय पक्ष नाही एक महत्वाचा आर्ग्युमेंट एक अतिशय महत्वाचं आर्ग्युमेंट त्यांनी केलेलं आहे. पहिलं शिवसेनेमध्ये फूट नाही आणि दुसरं शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही. बाळासाहेबांची शिवसेना हे जे त्यांना नाव दिलं गेलेलं आहे त्याच्यावर सुद्धा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून सध्या हा युक्तिवाद केला जातोय कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून. शिंदे गट हा राजकीय पक्ष नाहीये. शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही आणि शिवसेनेत उभी फूट सुद्धा नाहीये. शिंदेंनी पक्षाबाबत अटींची पूर्तता केली नाही. जी पक्षाबद्दलची पूर्तता हवी होती ती पूर्तता केली गेली नाहीये. शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही अशा प्रकारची मांडणी सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून समोर केली जातीये. आणि सुद्धा मागण्यात आलेली आहे आणि शिंदे गट राजकीय पक्ष नाही अशा प्रकारचा युक्तिवाद सुद्धा करण्यात आलेला आहे. कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद सध्या सुरू आहे. आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे दावे त्यांच्याकडून केले जात आहेत आणि आणखीन एक मुद्दा उपस्थित केला गेला की शिंदेनी पक्षाच्या संदर्भात जी पूर्तता करायला हवी होती ती पूर्तता सुद्धा त्यांच्याकडून केली गेलेली नाहीये. कपिल सिब्बल हे सध्या ठाकरे गटाकडून आपला युक्तिवाद करतायत की कशा प्रकारे ही शिवसेना ही ठाकरेंचीच आहे. मूळ शिवसेना ही आमची आहे आणि पक्ष सुद्धा आमचा आहे. पक्षाबद्दलची पूर्तता ही ठाकरेंकडून पूर्ण करण्यात आलेली आहे. ही बाब सुद्धा आता कपिल सिब्बल यांनी सांगितलेली आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आतापर्यंत जी सगळी सुनावणी झालेली आहे त्या सुनावणीच्या नंतर असं काय दिसतंय की वेगवेगळे मुद्दे हे सध्या ठाकरेंच्या बाजूने कसे आहेत हे ठसवण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केलाय? बरोबर आहे. वेगवेगळे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न होत आहे
महत्त्वाचं म्हणजे अनेक मुद्दे, ज्या मुद्द्यांचा उल्लेख आपण केलेला आहे विलास, खास करून कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगापुढे संपूर्ण त्यांची जी घटना आहे शिवसेनेची ती वाचून दाखवलेली आहे. घटना कशी कायदेशीर आहे हे देखील वाचून दाखवलं आहे आणि शिंदे गटाची घटना कशी बेकायदेशीर आहे हे देखील सांगत आहे. ते आधार घेऊन आणि शिवसेनेची जी घटना शिंदे गटांना मान्य नाही तर एकनाथ शिंदेने पक्षाचे नेतेपद कसे घेतले